आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकरी श्री नवनाथ लक्ष्मण पोखरकर यांची सुमारे 2 एकर क्षेत्रातील व श्री विलास दत्तात्रय पोखरकर यांची 6 एकर क्षेत्रातील केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। केळीची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संपूर्ण वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे। आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून प्रथमच मोठ्या प्रमाणात केळी लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला होता। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करून उभारलेल्या या बागांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे। अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत। केळी लागवडीसाठी प्रति एकर 3 लाख रुपये खर्च झालेला असल्याने नुकसानीची तीव्रता अधिक आहे। त्यामुळे शासनाने आणि महसूल प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे। युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे। तसेच कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत व नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळाल्यास त्यांना पुढील हंगामासाठी उभारी मिळेल। त्यामुळे प्रशासनाने कोणताही विलंब न करता पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही सचिन बांगर यांनी म्हटले आहे। आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो की माझ्या बाजूला हे शेतकरी आहेत, नवनाथ लक्ष्मण पोखरकर यांनी त्यांच्या शेतामध्ये साधारणतः 2-2.25 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी केळीचा बाग त्या ठिकाणी लागवड केली होती आणि हा संपूर्ण केळीचा बाग हा उद्ध्वस्त झालेला आहे। अक्षरशः हातातोंडाशी आलेलं पीक नेस्तनाबूत झालेलं आहे डोळ्या देखत आणि 10 मिनिटांमध्ये हे सगळं संपलंय। आज आपण बघतो की आपला हा आंबेगाव तालुका ऊस असेल, कांदा असेल, बटाटा असेल, टोमॅटो असेल, अत्यंत खर्च आणि उत्पन्न शून्य यामुळे अनेक शेतकरी या भागातले केळी उत्पादनाकडे वळले आणि हे मला वाटतं पहिलंच वर्ष आणि या पहिल्या वर्षी 10 मिनिटाच्या वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः होत्याचं नव्हतं झालंय। साधारणतः 1 एकरला 2.5-3 लाख रुपये खर्च येतो आणि या पिंपळगाव असेल, खडकी असेल, नागापूर असेल, जवळे बारडी या पट्ट्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केळीच्या लागवडी केलेल्या आहेत आणि 10-15 मिनिटांमध्ये हे संपूर्ण उद्ध्वस्त झाले। त्यामुळे माझी मायबाप सरकारला विनंती आहे, तातडीने ह्या सगळ्या गोष्टींचे पंचनामे व्हावेत आणि शेतकरी बांधवांना जे त्यांचं नुकसान झालंय त्या नुकसानीच्या पटीमध्ये त्यांना आर्थिक भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो। पारंपरिक शेतीला जोड मिळावी म्हणून काबाड कष्ट करून ही केळीची बाग फुलवली शासनाने शासनाने हे अनुदान याला दिलेलं आहे। अनुदान प्लस तुमचा काही हिस्सा आणि अक्षरशः हे उद्ध्वस्त झालेलं आहे। याचे पंचनामे शासनाने करणे गरजेचं आहे। पीक विम्यामध्ये देखील या गोष्टींचा समावेश होणं आवश्यक आहे। माझी सरकारला विनंती आहे, तातडीने या गोष्टींकडे लक्ष द्यावे। या नवनाथ लक्ष्मण पोखरकर असतील, आमचे विलास पोखरकर माडीवाले असतील, त्यांची 6 एकर बाग आहे। अक्षरशः बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। त्यामुळे शासनाने तातडीने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, नाहीतर शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये कणखर आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मायबाप सरकारला हात जोडून विनंती करतो की हे शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी आधार द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन
प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.